या देशातील अद्वितीय व्यक्तिमत्व असलेल्या एकमेव पुण्यश्लोक ही ज्यांना पदवी मिळाली, ज्यांच्या कर्तृत्वातून अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या चौंडी येथे जन्मलेल्या आहेत। या महाराष्ट्राच्या कन्या आहेत। या देशामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा कामाचा ठसा उमटवलेला आहे। आज या देशामध्ये आता उद्या येणारी 31 मेला त्यांची 300वी जयंती आहे। या 300वी जयंती निमित्त या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केंद्र सरकारच्या वतीनं खूप मोठ्या मोठ्या योजना आणि उपक्रम अहिल्यादेवींच्या जयंती निमित्त सुरू केलेले आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बरीच उपक्रम या राज्यात अहिल्यादेवींच्या जयंती निमित्त सुरू केलेली आहेत। परंतु अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाचा ठसा एवढा मोठा आहे, कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्या कर्तृत्वाला संपूर्ण या देशाच्या प्रत्येक ठिकाणी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा ठसा दिसतो। त्यांचं काम लोकमाता, खरी लोकमाता अहिल्यादेवी, खरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी, जनहिताच्या लोकहिताचं काम करणारी आणि वेळप्रसंगी कठोर शासक अशा या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 31 मेला 300वी जयंती आहे। या 300वी जयंती संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा होतोय किंवा आतापासून खूप मोठे मोठे उपक्रम त्यासाठी सगळ्या राज्यांनी सुरू केले आहेत। आमची यशवंत सेनेच्या वतीनं या राज्य सरकारला मागणी आहे की त्यांनी येणाऱ्या 26 तारखेला 26 जानेवारीला केंद्राकडे त्यांनी पाठपुरावा तात्काळ करावा आणि त्याचा पाठपुरावा करून या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना भारत रत्न पुरस्काराने या केंद्र सरकारने सन्मानित करावं, या देशाने सन्मानित करावं। या महाराष्ट्राच्या कन्येचा सन्मान या केंद्र शासनाने किंवा या देशाने भारत रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करावं। उद्या 26 तारखेला पर्यंत झालं तर खूप मोठा आनंद या देशामध्ये होईल। जर समजा वेळेत कमी जास्त काही झालं तर 31 मे येणाऱ्या त्यांची 300वी जयंती आहे, त्या 300वी जयंती पर्यंत तरी या राजमातेचा सन्मान या देशाच्या पंतप्रधानांनी, या देशाच्या सरकारने करावा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राची कन्या तशीच 300वी जयंती हे दोन्ही गोष्टींचं औचित्य साधत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्ण कॅबिनेटने, मंत्रिमंडळानं एक कॅबिनेट, जसे आता मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी आज इंदूर या ठिकाणी एक कॅबिनेट, स्वतंत्र कॅबिनेट घेतली 300वी जयंती म्हणून, तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं चौंडी येथे की जे जन्मगाव आहे अहिल्यादेवींचं, या ठिकाणी एक स्वतंत्र कॅबिनेट घ्यावी। त्याचबरोबर या देशाच्या पंतप्रधानांनी 300व्या जयंतीच्या निमित्तानं चौंडी या ठिकाणी आवर्जून प्रमुख पाहुणे, मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहावं, अशी आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं दोन्ही सरकारांना नम्र विनंती करतो।